ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची घटना घडली आहे। या हत्येमागची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। अंबरनाथच्या बारकुपाडा भोईरचाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती। सीमाचा नवरा तिला सोडून गेल्यानं ती 13 वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती। बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमानं राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला 2.5 लाख रुपये उसने दिले होते। मात्र ते पैसे तो परत करू शकत नसल्यानं तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर असा तगादा लावला होता। तसंच लग्न केलं नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती। या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं ठरवलं। सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो आज दुपारी भेटला। तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला। यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला असं सांगितलं जात आहे। दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेत सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा तिथे मृत्यू झाला। सीमाच्या पोटावर, ओटीपोटावर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मीघाव करण्यात आले, त्यामुळे ती वाचू शकलेली नाहीये। या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला, तर दुसरीकडे राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। या संपूर्ण घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे। पहिला तिला चाकू मारायला गेला, मी बोलायला गेली, का रे बाळा मारतो तिला चाकू, काय झालं? हे बोलतो तुला बी खलास करत, डायरेक्ट असा बोलला। तेवढंच माझं पोरगा आलं, बोललं जा रे बाबा सोडो, याला बी मारला असं। मी म्हणलं बाबा पब्लिक नाही, कोण सोडवायला नाही, काय नाही साहेब, काय करणार? चाकू, मोठा चाकू, हा मोठा खंजीर होता। पहिले पोटात उपसलं तर साहेब, मी स्वतः बघितलं डोळ्याने। मग मी बोललं का रे का मारतो? 2 वेळा चाकू मारला साहेब। मी त्याच्यात आलो तर तो पळाला, तर त्याला काय बोललो, काय कशाला रे मारतो असं बोललो। चाकू मारला 2 वेळा पोटात मारला त्याने, पोटात मारला। मग लगे मी बोललो त्या बाईला मी रिक्षात टाकल्या इकडून। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।